प्री कन्सेप्शन केअर म्हणजे गर्भधारणा पूर्वीचा जो 3 महिन्याचा कालावधी असतो तेव्हा कोणती काळजी घ्यावी? तर बेसिकली त्या 3 महिन्यातच आईसाठी जे काही न्यूट्रिएंट्स असतात, फॉलिक ॲसिड जे आवश्यक असतं, त्याचप्रमाणे आईला काही आधीचे डिसीज आहेत का? किंवा हिमोग्लोबिन चेक करणे, थायरॉईड किंवा वजन जास्त आहे का? जेणेकरून पुढच्या 9 महिन्याच्या आईच्या आणि बाळाच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होणार आहे का? हे आधी आपण चेक केलं पाहिजे. तर WHO गाईडलाईन्सनुसार 8 तपासण्या या म्हणजे व्हिजिट जे आहेत डॉक्टरांकडे त्या कंपल्सरी आहे. परंतु इंडियन सेटअप बघता ॲटलीस्ट प्राथमिक आरोग्य केंद्राला बेसिकली 4 तपासण्या तरी कंपल्सरी आहेत. काही गोष्टींचं अतिरिक्त सेवन हे कधीही बॉडीला आणि बाळाला हानिकारकच घातक आहे. नक्कीच. प्रत्येक एक्सरसाइज ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा किंवा या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला कधी चक्कर येणे किंवा पोट दुखणे, रक्तस्राव होणे असे काही धोक्याची लक्षणं आढळल्यास व्यायाम तिथेच बंद करून तुम्ही स्त्रीरोग तज्ञांची मदत नक्कीच घ्या. की आपल्या घरात जर गरोदर स्त्री आहे तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, कुठपर्यंत घरी सहन केलं पाहिजे आणि केव्हा आपण डॉक्टरांचा लगेच सल्ला घेतला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला अतिरिक्त डोकेदुखी असणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे. ॲक्च्युली हे हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असतात जे प्रेग्नन्सीमध्ये बिलकुल चांगलं नाही. 28 आठवड्यानंतर जर तुम्हाला बाळाची हालचाल कमी किंवा न जाणवणे, अशा वेळी सुद्धा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं अति आवश्यक असतं. पॅरेंटची जबाबदारी आहे, की घरातलं वातावरण जे आहे हेल्दी आणि आनंदी असावं. त्या स्त्रीला स्वतःमध्येच खूप जास्त केमिकल बदल किंवा आपण हॉर्मोनल बदल घडत असतात. ती आधीच खूप जास्त त्रास सहन करत असते आणि नमस्कार. नायला फार्मा प्रस्तुत द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या आरोग्यविषयक पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पहा, आपल्या घरामध्ये मूल येणं ही किती आनंदाची गोष्ट असते नाही? पण ते येण्यासाठीची जी जो काळ असतो ना आईचा खास करून, तर त्यावेळेस तिची काळजी घेणं गरजेचं असतं. म्हणून आज आपण त्या अनुषंगानेच आपण आजचा विषय असा निवडलेला आहे की गरोदरपणामध्ये काय काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रतिभा चव्हाण मॅडम, ज्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांचं चव्हाण हॉस्पिटल हे छत्रपती संभाजीनगर इथे सिडको परिसरामध्ये जिगीषा इंटरनॅशनल स्कूलच्या समोर आहे. बऱ्याच वर्षाची मॅडमची प्रॅक्टिस आहे आणि अनेक महिलांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया गरोदरपणात घ्यावयाची काळजी याविषयी. चला तर मग मॅडमशी गप्पा मारूया. मॅडम नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार मॅम. मॅडम, आजचा आपला विषय गरोदरपणामध्ये आपल्याला काळजी काय घेतली पाहिजे याविषयीचा आहे. पण मला असं विचारावंसं वाटतं सुरुवातीला की जो पूर्वीचा काळ आहे म्हणजे गर्भधारणे पूर्वीचा काळ, तिथूनच मला वाटतं खरं तर आपण तयारी सुरू करायला पाहिजे. तर मग गर्भधारणेपूर्वी आपण काय तयारी केली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी सांगा. सर्वप्रथम हा वेगळा विषय निवडल्याबद्दल मी तुमच्या टीमचे धन्यवाद देते आणि जास्त वेळ न दवडता आपण विषयाला हात घालूया. तर मॅम, तुम्ही जो क्वेश्चन विचारला की प्री कन्सेप्शन केअर म्हणजे गर्भधारणा पूर्वीचा जो 3 महिन्याचा कालावधी असतो तेव्हा कोणती काळजी घ्यावी, तर बेसिकली त्या 3 महिन्यातच आईसाठी जे काही न्यूट्रिएंट्स असतात, फॉलिक ॲसिड जे आवश्यक असतं, त्याचप्रमाणे आईला काही आधीचे डिसीज आहेत का किंवा हिमोग्लोबिन चेक करणे, थायरॉईड किंवा वजन जास्त आहे का, जेणेकरून पुढच्या 9 महिन्याच्या आईच्या आणि बाळाच्या त्याच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होणार आहे का, हे आधी आपण चेक केलं पाहिजे. तर आपण जेव्हा प्री कन्सेप्शन प्लॅन करतो म्हणजे प्रेग्नन्सी प्लॅन करतो तेव्हाच 3 महिने आधी नवीन जोडप्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं, स्त्रीरोग तज्ज्ञांचा हा अतिशय आवश्यक आहे. सर, हे पहिल्यांदा झालं, पण ज्यांना सेकंड पण चान्स घ्यायचा असेल तर त्यांनी पण मला वाटतं सुरुवातीला ही काळजी घेतली पाहिजे. काही आता बरेचदा ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सीज असतात, परंतु जेव्हा आपण ठरवून हे करतो किंवा आपली जी रोजची दैनंदिन दिनचर्या आहे ती सुद्धा प्रॉपरली एक्सरसाइज करणे, प्रॉपरली जे नीट 7 ते 8 तासाची झोप घेणे, आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली ठेवले, जेणेकरून हा तो 3 महिन्याचा कालावधी तेच पुढचे 9 महिने आपल्याला सुलभ करेल. आपला जो प्रेग्नन्सीचा प्रवास आपण म्हणतो त्यामध्ये नंतरचे जे धोके उद्भवणार आहेत ते आपण आधीच बऱ्यापैकी कमी करू शकतो जर आपण प्री कन्सेप्शन केअर प्रॉपरली तज्ञांच्या सल्ल्याने घेतली तर. म्हणजे पुढचे कॉम्प्लिकेशन्स पण होत नाही आणि स्मूथली त्या गोष्टी होतात नॅचरली. म्हणजे स्वतःच्या बॉडीला प्रिपेअर करायचंय आपल्याला. नक्कीच. एखादं वाहन जसं आपण आधी चेक करतो, डिझेल चेक कर किंवा बाकीचे इन्स्ट्रुमेंट चेक कर, अगदी तशाच पद्धतीने, कारण बऱ्याचशा गोष्टी या वजन, झोप आणि या गोष्टीवर अवलंबून असतात. खरं आहे. आता आपण
गर्भधारणा निश्चित झाली. आता बऱ्याच वेळेला माहिती असतं त्यांना आणि घरी पण चेक केलं जातं. आता गर्भधारणा आपल्याला झाली आहे म्हणजे असं जेव्हा कळतं स्त्रीला, त्यावेळेस पहिला टप्पा काय तिने केलं पाहिजे? अशा सर्व स्त्रियांचं मनःपूर्वक अभिनंदन. आणि पहिला टप्पा म्हणजे अगदी 12 आठवड्याच्या आत म्हणजे तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही स्त्रीरोग तज्ञांना भेटलं पाहिजे. हे गरजेचं आहे. कारण पहिला जो चेकअप असतो, की डॉक्टर तुम्हाला पहिल्या 12 आठवड्यामध्ये एक सोनोग्राफीसुद्धा सांगतात, की त्याला डेटिंग स्कॅन किंवा आठवडे निश्चित करणे, गर्भ 1 आहे 2, हार्टबीट्स बघणे, हा सगळा महत्त्वाचा मुद्दा असतो. तसेच एक प्रायमरी हिस्ट्री असते पेशंटची, की तिला आधी काही आजार आहेत का, ज्याला क्रोनिक डिसीजेस म्हणतात, किंवा जर सेकंड डिलिव्हरी असेल तर आधीच्या प्रेग्नन्सीत काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, ही प्रॉपर हिस्ट्री घेणे हे देखील काम पहिल्या 12 आठवड्यामध्ये करावं लागतं. म्हणून त्यांनी येस, आधी लवकरात लवकर स्त्रीरोग तज्ञाकडे जाणे हा पहिला टप्पा आहे. नक्कीच. तर मग जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, तुम्ही ह्या सगळ्या तर गोष्टी करतातच. मग त्यावेळेला काही चाचण्या, तपासण्या असं काही असतात? नक्कीच. आपण जो म्हणतो की पहिल्या 12 आठवड्यापर्यंतच पहिली व्हिजिट झाली पाहिजे. तर त्यामध्ये ज्या अँटीनेटल ANC प्रोफाईल त्याला जे म्हणतो, अँटीनेटल केअर प्रोफाईल, म्हणजे ज्या 9 ते 10 चाचण्यांचा ग्रुप आहे, जो डिलिव्हरीसाठी अत्यावश्यक आहे. काही आपल्या एक्स्ट्रा पण चाचण्या आहेत, त्याची पण मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. तर बेसिक ज्या 9 ते 10 आहे, हिमोग्लोबिन जे म्हणतो, कंप्लीट ब्लड काउंट, त्या व्यक्तीचं जे HB आपण जे म्हणतो आपल्या भाषेमध्ये. सेकंड असतं ब्लड ग्रुपिंग, कारण RH निगेटिव्ह, पॉझिटिव्ह हा सुद्धा एक मुद्दा असतो, की आईचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह. नंतर HIV, HbS, AG आणि VDRL हे सेरोलॉजी टेस्ट आपण ज्या ब्लडच्या म्हणतो. तसेच थायरॉईड, फ्री थायरॉईड, T3, T4, शुगर टेस्ट, युरिन टेस्ट, ह्या अत्यावश्यक तपासण्या आहेत ज्या आपण आधी केल्या पाहिजेत. कारण थायरॉईड किंवा दुसरे काही आजार जर असतील तर त्यावर आपल्याला उपाययोजना लवकरात लवकर त्याचा बाळाला त्रास न होण्याआधी सुरू करू शकतो. तसेच सोनोग्राफीसुद्धा असतात. त्याचे मी पुढच्या येणाऱ्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला प्रॉपरली गाईड करते. तर आता तुम्ही म्हणालात मॅडम की ANC तपासणी. तर ANC तपासणी म्हणजे काय? ANC म्हणजे अँटीनेटल केअर, मराठीमध्ये गर्भधारणा असताना आईची आणि बाळाची जी घ्यायची काळजी आहे, त्या दरम्यान जर काही असतील धोके तर ते ओळखणे, त्यावर ट्रीटमेंट करणे आणि प्रॉपरली प्रेग्नन्सी राहिल्यापासून डिलिव्हरी पर्यंत जी प्रसूतीपर्यंतची जी काळजी आहे, यालाच अँटीनेटल केअर म्हणतात. हा 9 महिन्याचा जो कालावधी आहे, यालाच अँटीनेटल केअर असं म्हणतात. मॅडम, एक साधारण आपण गरोदरपणाचे 9 महिने, 9 महिन्यामध्ये 3-3 महिन्याचा एक आपण ब्रेक करतो, म्हणजे पहिलं त्रैमासिक, दुसरं आणि तिसरं. तर या तीनही त्रैमासिकांमध्ये एक तपासण्या, चाचण्या कोणत्या असतात आणि त्याचं वेळापत्रक काय असतं? नक्कीच मॅम. ॲक्च्युली हा विषय प्रत्येक पेशंट थ्रू डिफरन्शिएट होतो, परंतु ज्या आपण साधारणतः सगळ्यांसाठी लागू पडतं, तर WHO गाईडलाईन्सनुसार 8 तपासण्या या म्हणजे व्हिजिट जे आहे डॉक्टरांकडे त्या कंपल्सरी आहे. परंतु इंडियन सेटअप बघता ॲटलिस्ट प्राथमिक आरोग्य केंद्राला बेसिकली 4 तपासण्या तरी कंपल्सरी आहेत. अतिरिक्त तपासण्या पेशंटला जर काही हाय रिस्क घटक असतील तर डॉक्टर तसा सल्ला देतात. फर्स्ट व्हिजिट जी आहे ती पहिली त्रैमासिकमध्ये जे म्हणतो फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये, ती 12 आठवड्याच्या आत असावी, जेणेकरून तेव्हा त्या ANC प्रोफाईलच्या तपासण्या, रक्त तपासण्या आणि सोनोग्राफी त्यावेळी पेशंटची होते. दुसरी व्हिजिट जी असते आपल्याला ती आपण दुसरं त्रैमासिक किंवा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये म्हणतो. ती 14 ते 26 आठवडे यामध्ये कंपल्सरी असते. त्यामध्ये एक 20व्या आठवड्याला एक ॲनॉमली स्कॅन, म्हणजे बाळाच्या काही अवयवामध्ये काही अवगुण किंवा काही त्रास आहे का हे आपल्याला कळतं आणि त्याच्यानुसार उपाययोजना करता येतात. ही एक आवश्यक असते. थर्ड जी व्हिजिट आहे तुमची, ही तिसऱ्या मासिकामध्ये आपण म्हणतो किंवा थर्ड ट्रायमिस्टरमध्ये आपण जी म्हणतो, ती 28 ते 34 आठवड्यामध्ये कन्सिडर करतात. यामध्ये एक परत आपण सोनोग्राफी करतो, की जेणेकरून आईची जी आठवडे आहेत आणि बाळाची जी आठवड्यानुसार बाळाची ग्रोथ बरोबर आहे. ग्रोथ इंटरव्हल स्कॅन त्याला म्हणतात. तर तो आपण तेव्हा करतो. बाळाची वाढ, पाण्याची तपासणी, बाळाचे हार्टबीट्स हे सगळं त्यामध्ये कन्सिडर करतात. आणि एक लास्ट व्हिजिट जी असते ती 36 वीक्स नंतर, 36 आठवड्यानंतर आपण प्रसूतीसाठीची जी तयारी असते त्यासाठी एक लास्ट व्हिजिट असते. या इंडियन गाईडलाईन्सनुसार आहेत, परंतु मिनिमम ॲटलिस्ट 8 व्हिजिट तरी आपण केल्या पाहिजेत. म्हणजे तेवढ्या वेळ डॉक्टरांकडे जाणं हे क्रमप्राप्त आहे. काही गोष्टी अंगावर काढू नये. नक्कीच. थोडक्यात बघा मॅडम, गरोदरपणामध्ये एक बाळाला आई कॅरी करत असते. येस. त्याच्यामुळे तिच्या आहारावर खूप लक्ष दिलं पाहिजे, कारण 2 जीवांना तो आहार जात असतो. तर अशा वेळे आहारामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, कशा पद्धतीचा आहार असावा, 3ही मासिक म्हणजे आपण त्रैमासिक ज्याला म्हणतो त्यामध्ये? मॅम, पहिल्या 3 महिन्यामध्ये बऱ्याचशा स्त्रियांना उलटी, मळमळ किंवा यात सगळ्यांचा त्रास असतो.
त्यामुळे या 3 महिन्यामध्ये बेसिक ज्या नीड्स आहेत, म्हणजे रोजचं जेवण जरी तुम्ही व्यवस्थित घेतलं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यात गोळ्या घेतल्या, तर हा त्रास कमी करता येतो. परंतु सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टर जे आपण म्हणतो, दुसरं आणि तिसरं त्रैमासिक, त्यामध्ये विशेष जेवणाची आणि डाएटची काळजी घेतली पाहिजे. कारण इंडियन गाईडलाईन्सनुसार 300 किलो कॅलरीज पर डे, म्हणजे या अतिरिक्त आपल्या रुटीन जेवणापेक्षा आपण एक्स्ट्रा घेतल्या पाहिजेत. तर यामध्ये काही आपले जे टॅबलेट्स आहेत किंवा अतिरिक्त आपल्याला जे न्यूट्रिएंट्स आहेत ते डॉक्टर देतात तुम्हाला. परंतु आपल्या रोजच्या जेवणामध्येही अतिशय अतिप्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीनयुक्त आहार आपण घेतला पाहिजे. कारण 60 ते 70 ग्राम्स पर डे एवढे प्रोटीन्स आपल्याला त्या काळामध्ये लागत असतात. त्यामुळे आपल्याला चांगल्या क्वालिटीचं म्हणजे प्रोटीनयुक्त आहार, दूध, दही, तूप, पनीर, तुम्ही नॉनव्हेज घेत असाल तर तुम्हाला अंडी आणि फिश या काळामध्ये घेता येतात. तसेच दुधाचे सगळे प्रकार तुम्ही या काळात घेतले पाहिजे. सगळ्या प्रकारच्या डाळी, मोड आलेले कडधान्य, व्हेजिटेबल्स, रोज एक फळ या प्रकारात आपला आहार आपण डिफरन्शिएट केला पाहिजे, जेणेकरून सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला आणि सोबतच आपल्या बाळाला गेले पाहिजेत. आणि संतुलित आहार घेऊन हे नक्की. काळजीपूर्वक घेतलं पाहिजे, की मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. आपल्याला काय आवडतं, काय नाही Yes. आवडतं त्यापेक्षा. सोबतच काही गोष्टी करू नये हा सुद्धा एक मुद्दा आहे घेण्यासोबत. तर काही गोष्टींचं अतिरिक्त सेवन हे कधीही बॉडीला आणि बाळाला हानिकारकच घातक आहे. नक्कीच. तर अतिरिक्त चहा, कॉफी, कारण कॅफीन आणि टॅनिन जे आहे हे सुद्धा हीट वाढवणारं कंडिशन आहे. त्यामुळे याचं अतिरिक्त 2 किंवा 2पेक्षा जास्त सेवन करू नये. तसेच मद्यपान आणि धूम्रपान हे नकोच, म्हणजे याला काही लिमिट नाही, तर हे नाहीच पाहिजे ॲक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये किंवा इतरही काळामध्ये त्याचा बाळावर जास्त वाईट परिणाम होतो. तसंच दुसऱ्या गोष्टींमध्ये जे आहे आपण अतिरिक्त मोबाईल पाहणे, टेलिव्हिजन पाहणे या गोष्टीसुद्धा टाळाव्यात. कारण रेडिएशन्स आता आपण ज्या जमान्यात राहतोय तर अतिरिक्त रेडिएशन्ससुद्धा बाळापर्यंत पोहोचतात. याची होणाऱ्या आईने काळजी घ्यावी. हो, म्हणजे ते नकळतपणे होऊ शकतं. कारण Yes. त्याचा वापर खूप आहे आपला. खूप जास्त. त्याच्याशिवाय दिवस उगवत नाही आणि संपतही नाही. नक्कीच. स्क्रीनिंगपासून पण लांब नक्कीच, राहायला नक्कीच. पाहिजे. मॅडम, आता हे आपल्या रोजच्या जेवणात त्यांनी प्रयत्न केला पाहिजे, की सगळे हे संतुलित आहार मिळाला पाहिजे. येस. तर तरी पण आपल्याला काही कमतरता असते जे जेवणातनं मिळत नाहीत. तर डॉक्टर्स लोक काही तुम्ही सजेस्ट करतात सप्लिमेंटरी. तर ते सप्लिमेंटरी घेतलंच पाहिजे आणि कोणते घेतलं पाहिजे? नक्कीच मॅम, मी आधी बोलल्याप्रमाणे फॉलिक ॲसिड हे प्री प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी 3 महिन्यापासून चालू करावं आणि नंतर ते कंटिन्यू करावं. प्लस पहिले 3 महिने झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला आयर्न आणि कॅल्शियम, कारण आयर्नची नीड ही 100 मिलीग्राम पर डेची असते. कॅल्शियम तुम्हाला 1000 to 2000 मिलीग्राम पर डे लागतं. जे आपल्या रोजच्या जेवणात नक्कीच नाहीये. त्यामुळे हे सप्लिमेंट तुम्ही कंपल्सरीच घेतले पाहिजेत. याला ऑप्शनल नाही आहे. कारण तुम्हाला हे तुमच्याच प्रेग्नन्सीसाठी आणि बाळासाठी, बाळाचे बोन्स डेव्हलपमेंट किंवा आईची जी डिलिव्हरीमध्ये होणारं रक्तस्राव वगैरे असतो हे टाळण्यासाठीच या आधीच्या पूर्व योजना असतात. त्यामुळे आयर्न, कॅल्शियम प्लस तुम्हाला व्हिटॅमिन डी आणि फॉलिक ॲसिड याचं सुद्धा सेवन करणं आवश्यक असतं. तर व्हिटॅमिन डी सुद्धा 600 इंटरनॅशनल युनिट पर डे तुम्हाला लागतं. फॉलिक ॲसिड तुम्हाला 400 मायक्रोग्राम. तर हे सगळं ॲक्च्युली जे बारीक-सारीक तुमच्या नीड्स असतात तर या प्रॉपरली सर्च करून त्याच्या टॅबलेट्स बनवलेल्या असतात. त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञांनी तुम्हाला ज्या टॅबलेट्स समजावून सांगितल्यात त्या तुम्ही त्यानुसार घ्या. काही लोकांना टॅबलेट्सनी थोडी मळमळ होणे किंवा ॲसिडिटी होणे हे त्रास होतात. तर डॉक्टरांच्या कन्सल्टनी किंवा सल्ल्याने तुम्ही त्या टॅबलेट्स चेंज करून किंवा त्याच्यासोबत काही उपाययोजना करायच्या आहेत का हे नक्कीच समजून घेतलं पाहिजे. आणि हा टॅबलेटचा कोर्स किंवा हे जे आपण सप्लिमेंट्स म्हणतो हे पूर्ण 9 महिने घेतले पाहिजेत. इव्हन त्यानंतरचाही आपण 100 डेजचा कालावधी असतो. तर डिलिव्हरी नंतर सुद्धा 3 महिने आयर्न, कॅल्शियम घेणे अतिशय आवश्यक आहे. हां, म्हणजे हे तर कुठेही टाळाटाळ केली नाही पाहिजे. ते घेतलंच पाहिजे. सप्लिमेंट गरजेचं आहे नक्कीच थोडक्यात. मॅम. तर तुम्ही आत्ता बोललात मॅडम, की अंगावर सूज येणे, मळमळणे, उलटीसारखं होणं हे काही सिम्पटम्स ह्या काळामध्ये दिसतात. तर यासाठी काय उपाय आहेत? मॅम, मळमळ आणि उलटी हे जे सिम्पटम्स असतात त्यावर बरेचदा पहिले 3 महिन्यानंतर तो कमी होतो. टॅबलेटच्या सहाय्याने किंवा ट्रीटमेंटच्या सहाय्याने आपण तो थोडासा सुखकर करू शकतो. आणि दुसरं तुम्ही जे बोलला अंगावर सूज येणे किंवा वारंवार चक्कर येणे, तर हे बरेचदा आपल्याला हायड्रेशन आणि चांगला प्रोटीनयुक्त आहार जर आपण घेतला तर हे कमी करता येतं. BP लो होणे हा ॲक्च्युली नेहमी सापडणारा जो आपल्याला सिम्पटम्स सापडतं. तर 2 ते 3 तासांनी म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे आपली जेवणाची आणि पाण्याची, हायड्रेशन आपलं मेंटेन केलं पाहिजे. आहार व्यवस्थित घेतलं, जसं तुम्ही आधी बोलला की संतुलित आहार या काळात. तसेच मध्ये 3-3 तासाचा ब्रेक करून तुम्ही जास्त फ्रिक्वेन्सी वाढवून जेवण घेतलं पाहिजे. हां, म्हणजे आपण जर रेग्युलर 2 वेळा जेवण आणि 1 वेळा नाश्ता करत असू तर इथं थोडंसं फ्रिक्वेन्सी खाण्याची पण वाढवली पाहिजे. वाढवली. त्यासोबत पाणीसुद्धा प्रमाण हे नक्कीच. वाढवलं पाहिजे. नक्कीच. कारण बऱ्याच वेळेला टाळतात बायका, की बाबा वॉशरूमला जायला लागू नये म्हणून. तर तसं न करता पाणी पिलं नक्कीच. पाहिजे. तर ह्या काळामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं
काही योगासनं, व्यायाम असं काही केलं पाहिजे आणि करायची गरज असेल तर ते कोणते? नक्कीच मॅम. हा ॲक्च्युअली प्रेग्नन्सी हा आपला नैसर्गिक आपल्याला दिलेली देण आहे देण आहे. देवाची. अगदी. त्यामुळे त्याला असं कंप्लीट बेड रेस्ट हवं किंवा काहीच करायचं नाही असं कधीच नसतं. तर तुम्ही तुमचे रुटीन जे दैनंदिन कामं आहेत ते पूर्ण करू शकता. सोबत तुम्हाला प्रेग्नन्सी सुखकर व्हावी किंवा तुमचे काही अजून काही आजार असतील ते कमी व्हावेत म्हणून रुटीन जेवणानंतर 20 ते 30 मिनिटं चालणे हा सगळ्यात बेस्ट व्यायाम आहे. तसंच जर कोणाला आवडत असेल तर तुम्हाला 15 ते 20 मिनिटं स्विमिंग किंवा एरोबिक्ससुद्धा जे बेसिकली एरोबिक्स आहे, वजन न उचलता वगैरे हे तुम्ही करू शकता. तसेच काही पेशंटला मात्र म्हणजे आता मी हे जे बोलते हे सर्वसाधारण सगळ्यांसाठीच बोलते. परंतु काही पेशंटचा वार खाली असणे किंवा दुसरे ट्विन्स प्रेग्नन्सी असणे किंवा दुसरे काही जर आजार असतील, तर प्रत्येक एक्सरसाइज ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा किंवा या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला कधी चक्कर येणे किंवा पोट दुखणे, रक्तस्राव होणे असे काही धोक्याची लक्षणं आढळल्यास व्यायाम तिथेच बंद करून तुम्ही स्त्रीरोग तज्ञांची मदत नक्कीच घ्यावी. हां, म्हणजे ते सुद्धा मार्गदर्शनाखाली नक्कीच. स्त्रीरोग आणि तज्ञाच्या योगासनं जो आपण म्हणतो प्रसूती दरम्यानचे जे योगासन असतात, हा सगळ्यात चांगला उपाय आहे कारण तुमचं मानसिक आणि फिजिकल दोन्ही आरोग्य योग सांभाळतं. त्यामुळे त्यावर सुद्धा तुम्ही भर देऊ शकता. त्यामध्ये तोच रूल आहे की स्ट्रेचिंग ही जास्त अव्हॉइड करावी. जे तुम्हाला सुखकर वाटतं त्याच गोष्टी तुम्ही कराव्यात. म्हणजे आरामदायक हलके-फुलके एक्सरसाइज नक्कीच. करायला हरकत नाही. नक्कीच. त्यासोबत प्राणायाम वगैरे पण नक्कीच. करू शकतात. मॅडम आता हे 9 महिन्यामध्ये जसे पहिले 3 महिने, नंतर मधले 3 महिने, शेवटचे 3 महिने. तर ह्या पहिल्या त्रैमासिकामध्ये आणि नंतरच्या आणि शेवटच्या तर ते बदल होत राहतात, बाळाची वाढ होते. तर मग अशा वेळेला ह्या तिन्ही मासिकांमध्ये कशी काळजी घेतली पाहिजे? नक्कीच मॅम. चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युअली पहिला त्रैमासिक हा थोडासा नाजूक आपण जे पकडतो त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये आणि एक शेवटचे 3 महिने यामध्ये घ्यायची काळजी थोडीफार सारखीच आहे. मधलं त्रैमासिक जे आहे सेकंड ट्रायमेस्टर तेव्हा आपण थोडंसं सेफ असतो. ठीक आहे. तर पहिल्या त्रैमासिकामध्ये जास्त दूरचा प्रवास टाळणे, अतिरिक्त वजन न उचलणे या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेत. तसेच तिसरं ट्रायमेस्टर जे आहे यामध्ये काही जे डिलिव्हरीचे धोक्याचे लक्षणं असतात हे कधी-कधी लवकर आपण कधी-कधी काळापूर्वी म्हणजे प्रीटर्म लेबर ज्याला म्हणतात तसे होण्याची शक्यता असते. तर शेवटच्या 3 महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला जास्त दूरचा प्रवास न करणे, जास्त वजन न उचलणे ही काळजी घ्यायची आहे. तुम्हाला आवश्यक असणारी काही सर्जरीज असतील अगदी की ज्या करणे आवश्यक आहेत किंवा काही ट्रॅव्हलिंग असेल तर हे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तुम्हाला करणं सेफ आहे. परंतु या सगळ्या गोष्टींना मी जसं आधी बोलले प्रत्येक वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण प्रत्येक कंडिशन आणि प्रत्येक स्त्री प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी वेगवेगळी असते. असते. आता तुम्ही म्हटले मॅडम धोक्याची लक्षणं म्हणजे हं. वॉर्निंग साईन्स हं. असे कोणते असतात ते साईन्स आणि केव्हा असं आपल्याला वाटलं पाहिजे की नाही आता ही धोक्याची लक्षणं आहे ना, आता आपण डॉक्टरांकडे त्वरित गेलं पाहिजे? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी माझ्या आज सर्व पेशंट्सला किंवा जे आपलं पॉडकास्ट बघताय, हा प्रत्येकाला कळला पाहिजे, की आपल्या घरात जर गरोदर स्त्री आहे, तर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, कुठपर्यंत घरी सहन केलं पाहिजे आणि केव्हा आपण डॉक्टरांचा लगेच सल्ला घेतला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तुम्हाला अतिरिक्त डोकेदुखी असणे किंवा डोळ्यासमोर अंधारी येणे. ॲक्च्युली हे हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असतात, जे प्रेग्नन्सीमध्ये बिलकुल चांगलं नाही आहे. त्यामुळे हे दोन्ही घटक आढळल्यास लगेच डॉक्टरकडे जाणे. सेकंड पॉईंट आहे तुम्हाला छातीमध्ये जळजळ होणे किंवा व्हॉमिटिंग होणे, हे सुद्धा प्रीक्लॅम्पशिया अति रक्तदाबाचं लक्षण आहे. तिसरा पॉईंट आहे 28 आठवड्यानंतर जर तुम्हाला बाळाची हालचाल कमी किंवा न जाणवणे, अशा वेळी सुद्धा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं अति आवश्यक असतं. कारण त्याच्या मागचे कारणं, सोनोग्राफी डॉक्टर वेळेवर करून त्याच्या पुढची उपाययोजना करू शकतात. चौथा पॉईंट आहे योनी मार्गातून रक्तस्राव होणे किंवा पाणी चालू होणे, हे सुद्धा डिलिव्हरीचे किंवा दुसरे धोक्याचे लक्षणं तुम्हाला इंडिकेट करतात. तेव्हा यातले काहीही लक्षणं आढळल्यास तुम्ही लवकरात लवकर तुमच्या हॉस्पिटलला जाणे अतिशय आवश्यक असतं. मॅडम हाय बीपीचं तुम्ही बोललात तर ते साधारण नॉर्मल स्त्रीला सुद्धा शेवटच्या मला वाटतं त्रैमासिकामध्ये तो संभवू शकतो. येस. म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. तर कुटुंबातल्या लोकांची सुद्धा खूप मोठी जबाबदारी असते की त्यांनी सुद्धा त्या स्त्रीची काळजी घेतली पाहिजे. नक्कीच अशा मॅम, वेळेला कारण तिचं भावनिक आणि शारीरिक तिच्यामध्ये बदल होत असतात. तर त्यावेळेस तिचं भावनिक म्हणा किंवा शारीरिक तिचे जे काही मतं आहे किंवा तिची जी भावना आहेत त्या कशा जपल्या गेल्या पाहिजेत? नक्कीच मॅम. आम्ही नेहमी हॉस्पिटलला मी ओपीडीत एक कन्सल्ट करताना वाक्य वापरते, की फक्त आई म्हणजे प्रेग्नंट नाहीये, तर आई-वडील दोघंही प्रेग्नंट आहेत. कारण त्या दोघां पॅरेंटची जबाबदारी आहे, की घरातलं वातावरण जे आहे हेल्दी आणि आनंदी असावं. त्या स्त्रीला स्वतःमध्येच खूप जास्त केमिकल बदल किंवा आपण हॉर्मोनल बदल घडत असतात. ती आधीच खूप जास्त त्रास सहन करत असते आनंदाने. तर त्यावेळी जर घरातलं वातावरण चांगलं असेल, प्रफुल्लित असेल, तर नक्कीच त्याचा आईच्या
आरोग्यावर आणि म्हणजेच फ्युचरमध्ये म्हणजे मानसिक बाळाच्या आणि शारीरिक आरोग्यावर आरोग्यावर नक्कीच खरंच नक्कीच परिणाम होईल. तर संपूर्ण घराने आईची काळजी घेणे, तसेच घरातलं वातावरण जे रीडिंग करणे, काही आपले जे सामूहिक सण फेस्टिवल्स असतात ते साजरे करणे, या सगळ्याच गोष्टींचा आईच्या आरोग्यावर खरंच खूप चांगला परिणाम होतो. म्हणजे घरामध्ये वाद किंवा हाय व्हॉल्यूममध्ये टेलिव्हिजन किंवा लाऊड साऊंडमध्ये काही न बघता, म्हणजे सगळं घरच त्या प्रवासामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. तर आईसाठी सुद्धा ती जर्नी खूप सोपी आणि बाळासाठी सुद्धा येणाऱ्या खूप सोपी होईल आणि आनंदी होईल. संपूर्ण परिवाराची ती जर्नी असली पाहिजे. नक्कीच. आणि मोठे आवाज किंवा आदळआपट किंवा जोरजोराने बोलणे याचाही हं. मला वाटतं बाळाच्या आरोग्यावर नक्कीच मॅम. परिणाम होत हं. असतो. गरोदरपणाची जी प्रोसेस आहे ती अतिशय आनंददायी आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर याच्यात काळजी घेताना आपण काही व्हॅक्सिनेशन्स पण डॉक्टर सुचवतात. तर ते कोणते आहेत? मॅम आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये जे आहेत ना, टिटॅनस आणि टीडॅप व्हॅक्सिन जे असतं पर्टुसिससाठी, हे कंपल्सरी असतं. आणि नवीन एक बूस्टर व्हॅक्सिन म्हणजे टीडॅप व्हॅक्सिन आलेलं आहे. हे दोन्ही व्हॅक्सिन पेशंटला टिटॅनस होऊ नये किंवा इन्फेक्शन होऊ नये डिलिव्हरीमध्ये म्हणून असतं. सेकंड जे आहे इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन आलेलं आहे, तर ते गव्हर्नमेंट सेटअपला फ्री ऑफ कॉस्टसुद्धा भेटतं. तर हे सुद्धा निमोनिया आईला किंवा होणाऱ्या बाळाला होऊ नये म्हणून अतिशय आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या तिच्या गरोदरपणातल्या प्रवासामध्ये तिची शारीरिक तयारी, तिची मानसिक तयारी आणि प्रसूतीची तयारी हं. कशी असावी? नक्कीच मॅम. मी जसं सांगितलं आधी, की आपण प्रत्येक स्त्रीने, गरोदर स्त्रीने हे रजिस्ट्रेशन करणं हे अतिशय आवश्यक आहे. कारण त्यानुसार आपल्याला पुढच्या सर्वच गरोदरपणासाठी लागणाऱ्या ज्या सूचना असतात ते डॉक्टर व्यवस्थित देत असतात. ॲटलीस्ट 36 आठवड्यानंतर तरी, म्हणजे 36 वीक्स नंतर गरोदर स्त्रीने आपण कुठे डिलिव्हरी करणार आहे, आपलं जाण्याचं वाहन, या सगळ्या गोष्टी सुनिश्चित केलेल्या पाहिजे. त्यासाठी गव्हर्नमेंटने सुद्धा खूप जास्त उपाययोजना गरोदर स्त्रियांसाठी आणलेल्या आहेत. त्याचा सुद्धा स्त्रियांनी लाभ घ्यावा. परंतु हे सगळं सुनिश्चित असावं, म्हणजे डिलिव्हरीचा जो आपण म्हणतो की इमर्जन्सी प्रोसिजर किंवा इमर्जन्सी असते, सांगून येत नाही वेळ. तर तशा वेळी तुम्ही जर सगळ्या गोष्टी नोंदी केलेल्या असतील, तर ते स्त्रीसाठी सुद्धा आवश्यक असतं आणि संपूर्ण कुटुंबाने सुद्धा याची जबाबदारी घेतली पाहिजे स्त्रीबरोबरच. कारण बऱ्याच वेळेला सासरून माहेरी जातात ना डिलिव्हरीसाठी, मग येस. तिथले डॉक्टर निश्चित नसतात. तर ती वेळेवर गडबड होऊ नये. मग तिकडचे डॉक्टर जर त्यांना घ्यायचे त्यांनी आधी जाऊन तिथे सुद्धा नक्कीच नोंदणी मॅम. रजिस्ट्रेशन केली करणं पाहिजे. जे आहे आणि पुढच्या स्त्रीरोग तज्ञांना सुद्धा त्याची कल्पना देणं, फाईल दाखवणं, तुमच्या आधीच्या आधीची काय येस, ट्रीटमेंट चालू तुमचे आहे. काही हाय रिस्क फॅक्टर्स असतील, तुम्हाला काही दुसरे त्रास असतील, एक्स्ट्रा टॅबलेट्स काही चालू असतील, तर हे डॉक्टरांना कल्पना देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आत्ता शासनाच्या योजनांबद्दल बोललात. हं. कारण आता खरं जर पाहायला गेलं ना मॅडम, की एका बाळाला जन्म देणं ही तशी म्हणजे इकॉनॉमिकली जर पाहिलं आपलं पैशांनी, तर हं. बऱ्याच वेळेला तो पण एक एक स्ट्रेस असतो पालकांना, की सिझेरियन पण करावं लागलं तर त्याचा खर्च खूप मोठा असतो. तर त्यामुळे पण बऱ्याच वेळेला लोकं विचार करतात. तर शासनाच्या काय योजना आहेत, की ह्या गरोदरपणामध्ये त्यांचं सगळं सुखकर व्हावं आणि अशी वेळ आली सिझेरियनची तर त्यांना म्हणजे पैशांच्या दृष्टीने सुद्धा काय मदत होते? नक्कीच मॅम. हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि भारतासारख्या जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशासाठी तर खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण दरवर्षी 2 कोटी डिलिव्हरी आपल्या देशामध्ये होतात. तर यातल्या मोर दॅन 70% जास्त डिलिव्हरी ज्या रजिस्टर्ड असल्या पाहिजे, असा शासनाचा नेहमीच हेतू राहिला आहे आणि त्यासाठी सरकारसुद्धा खूप जास्त उपाययोजना करतात. आमचं जे ऑब्स्टेट्रिक गायनेकॉलॉजीचं जे फेडरेशन आहे फॉक्सी, WHO, तसेच मिनिस्ट्री ऑफ फॅमिली अँड हेल्थ वेलफेअरचे जे सगळेच घटक आहेत, यासाठी भरपूर उपाययोजना करतात. तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये या सगळ्या 9 मंथमध्ये भेटणाऱ्या टॅबलेट्स, तसेच जे सोनोग्राफी आहे त्या फ्री ऑफ कॉस्ट गव्हर्नमेंट करतं. सगळ्या फक्त तुम्ही तपासण्या घरून हॉस्पिटलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केलं केलं पाहिजे. पाहिजे. हेही त्यासाठी आवश्यक आहे. तसेच आता नवीन जे आहे, की प्राथमिक आरोग्य केंद्रांतील जे लोकं आहेत, की जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स अफोर्ड करू शकत नाही किंवा तुम्ही आत्ता बोलले तसं इकॉनॉमिकली ते तेवढे सबळ नसतील, तर तशा लोकांसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने जे प्रायव्हेट सेक्टरचे स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, तर दर महिन्याच्या 9 तारखेला त्यांच्यासाठी फ्री हेल्थ चेकअप करावं. त्यामध्ये जर काही हाय रिस्क घटक असतील, तर त्यांना पुढील टर्शरी सेंटर म्हणजे जे तिथले गव्हर्नमेंट सेटअप आहे, जिथे सर्व उपाययोजना आहेत, तिथे रेफर करावं. हा मुद्दासुद्धा आहे. आपले प्रधानमंत्री ती PMSMA म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित अभियान योजनाच आहे. तर बरं. तर त्याद्वारे सुद्धा स्त्रियांना सगळ्याच घटकांचा लाभ व्हावा. जे नवीन आपल्याकडे अल्ट्रासाउंड म्हणा किंवा नवीन ज्या म्हणजे तपासण्या येत आधुनिक आहेत, उपचार पद्धती नक्कीच आहे हे त्यामध्ये काय? सगळ्यांना, तळागाळातल्या सगळ्या स्त्रियांना भेटावं मिळावी. यासाठी आहे. कारण तुम्ही आधी बोलले तसं मॅम,
नवीन जी पिढी जन्माला येणार ही आपल्या भारताचं उज्ज्वल भविष्य आहे, ती नक्कीच. सुदृढ आणि नक्कीच, निरोगी असणं खूप नक्कीच. गरजेचं तर आहे. डिलिव्हरी नंतर त्यावर काही उपाययोजना केल्यापेक्षा सरकारला ते माहित आहे की 9 महिने किंवा त्या 12 महिने आधी जर आपण स्त्रियांना सगळं पुरवलं तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या याच्या पुढच्या पिढीसाठी. नक्कीच. आणि यात फ्युचरबद्दल एक मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट MMR जो एक घटक असतो की स्त्रियांचं जे गरोदरपणातील आपण मृत्युमुखी पडणं किंवा हा जो प्रकार म्हणतो प्रमाण, तर हे सुद्धा प्रमाण जर ANC केअर प्रॉपरली असेल तर नक्कीच 90% जास्त प्रमाणात कमी करता येईल. कारण ते धोक्याची घटक आहेत, जसे अनिमिया असेल, रक्त म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणे, दुसरा जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे प्रेग्नन्सीत होणारा मधुमेह आहे, BP वाढणं आहे, आणि PIH जे म्हणतो की प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये उद्भवणारा उच्च रक्तदाब. हे 3 ते 4 घटक असे आहेत की जे जास्तीत जास्त मॅटर्नल मॉर्टॅलिटी करतात. तर हे घटक नक्कीच जर आपण आधी म्हणजे याची धोक्याची लक्षणं ओळखून जर आपण याच्यावर उपाययोजना केली तर याचा प्रमाण खरंच खूप कमी होईल. म्हणजे निरोगी आई आणि निरोगी बाळ ही दोन्ही सोबत चालणारी डेफिनेशन आहे. कारण स्त्रीरोग तज्ञांचं नेहमी एकच मत असतं की आई आणि बाळ दोघंही सुखरूप असले पाहिजे, सुरक्षित, निरोगी आणि सुदृढ असले पाहिजे. आणि तर मग त्यामुळे बालमृत्यूचंही प्रमाण खूप होतं आणि आई असं म्हणजे गरोदरपणात आई जाण्याचंही प्रमाण खूप होतं. तर मला वाटतं त्याच्यावरही बऱ्यापैकी ते प्रमाण कमी झालेलं आहे ह्या सगळ्या योजनांमुळे. तर मॅडम आता आपण शेवटी जाता जाता मला असं वाटतं की तुम्ही ज्या स्त्रिया आता इच्छुक आहेत, ज्यांना कन्सीव्ह करायचं आहे आणि ज्या आत्ता सध्या आपला पॉडकास्ट पाहताना ज्या गरोदरपणाचा आनंद घेत असतील त्या सगळ्याच स्त्रियांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नक्कीच मॅम, मी या पॉडकास्टद्वारेच त्यांना सांगू इच्छिते की आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत. ही जर्नी जी आहे प्रेग्नन्सी किंवा गरोदरपणाची ही तुमची एकट्याची नसून तुमची फॅमिली, आम्ही सर्व स्त्रीरोग तज्ज्ञ आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट जे सगळ्या उपाययोजना करत आहेत हे तिन्ही घटक तुमच्यासोबत आहेत. तुम्ही एकट्या नाही आहेत. तर तुम्हाला याचे बरेचसे ग्रुप्स असतात, ब्रॉडकास्ट ग्रुप असतात, व्हॉट्सअप मेसेज किंवा तुमचं रीडिंग, या सगळ्या थ्रू तुम्ही वेगवेगळी माहिती मिळवण्याचा तसेच स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रॉपर ही जर्नी अधोरेखित करा. म्हणजे हा 9 महिन्याचा कालावधी तुमच्यासाठी सुद्धा आनंददायी होईल आणि इतरांसाठी सुद्धा. तर मी त्यांना परत एक टॅगलाईन म्हणून एवढंच सांगते की तुम्ही एकट्या नाही आहात. आम्ही सगळे, मी आधी जे घटक सांगितले, भारताचं गव्हर्नमेंट, सर्व स्त्रीरोग तज्ज्ञ आणि आम्ही सर्वच तुमच्या सोबत आहोत. म्हणजे ह्या बोलण्याने सुद्धा खूप मोठा दिलासा आणि धीर मिळणारी ही गोष्ट आहे. आणि आपण इतक्या सुंदर पद्धतीने मॅडम हे इलॅबोरेट केलं आहे ना, आज इतकी छान माहिती दिली आहे. मला वाटतं ह्या सगळ्यांसाठी, ज्या इच्छुक आहेत आणि ज्या आता गरोदरपणात आहेत, ह्या सगळ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं. आपण ही माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद मॅम. तर मंडळी, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली, ते म्हणजे गरोदरपणात घ्यायची काळजी. म्हणजे ते आधीपासून काय काळजी घेतली पाहिजे हे आपल्याला डॉक्टर प्रतिभा चव्हाण या मॅडमनी अतिशय सविस्तरपणे आणि सहज सोप्या भाषेत समजेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. याचा आपल्या सगळ्यांना नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच आम्ही वेगवेगळे विषय महत्त्वाचे आपल्या, तुमच्या, माझ्या सगळ्यांच्या घरातले जे ज्वलंत विषय आहेत ते घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत द व्हाईट कोट डायलॉग्स या पॉडकास्टच्या माध्यमातून. तुमची काही समस्या असेल आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही शेअर करू शकत नाही आहे, पण मला याचं मार्गदर्शन मिळावं, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची समस्या लिहा. आम्ही आमच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद.